भाषण विराम पावलं आहे। अवघ्या 5 मिनिटांमध्ये मी थोडंसं बोलून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन आपण कार्यक्रम समारोप करणार आहोत। तत्पूर्वी काहीतरी आज छत्रपती एवढ्या मोठ्या राजांची जयंती आहे, त्यानिमित्त काहीतरी नकळत आदर्श घ्यायलाच हवा। कारण या मुलांचं आज या मुलींचं खेळण्याचं वेळ, पण आज ते गळ्यामध्ये टाळ घेऊन तुम्हाला सर्वांना आदर्श देण्याकरता अख्खं गावभर दिंडी करून नाचून सर्व गावाला त्यांनी मंत्रमुग्ध केले। म्हणजे याच्यातून माझे 2 शब्द हेच राहतील की आजचा आदर्श घ्यायचा काय। माझे हे सर्व गावकरी मंडळीला एक तुमचा मुलगा म्हणून म्हणा किंवा काही म्हणून म्हणा, माझे सर्वांना खरोखर अगदी दारू विकणाऱ्याला आजचा आदर्श दुसरा काहीच नाही। मला याच्यामध्ये कोणी शिव्या देत असेल किंवा मला कोणी मारून पण मी तळमळून बोलतोय, एवढ्या मुलांच्या साक्षीने बोलतोय, आम्ही चांगलं काम करतो म्हणजे आम्हाला तो बोलण्याचा, वाईट कामाविषयी बोलण्याचा अधिकार आहे आणि राहणार आहे। त्यामुळं माझी सर्व विकणाऱ्याला पण विनंती आहे, कृपया तुम्ही गावामध्ये दारू विकणं बंद करा। मी अन्यथा एक विचार करा, हे मुलांना शांत बसा तुम्ही। हे मुलं घरच्यांचं न ऐकणारी मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही। तुम्ही त्यांच्यासोबत ट्राय करून बघा। मी गावातील कमीत कमी 100 महिला एकत्रित करेन आणि मी ते करू शकतो। उद्या तुम्ही म्हणाले नको की असं का केलं बाबा, कारण आम्ही आता हातात आमच्या हाताशी टाळ आहे। उद्या आम्हाला काठी हातात द्यायला मजबूर करू नका, कारण आमच्याच्यानं चांगलंच करण्याचा प्रयत्न करतो, आमच्याच्यानं वाईट टाळत नाही। उद्या मी काय करणार नाही, पण ह्याच्यामध्ये महिला मंडळी मी पुढं करून दारू विकणाऱ्याला पण मारायला मजबूर करेन आणि दारू पिऊन गावामध्ये धिंगाणा करणाऱ्याला सुद्धा मारायला मी स्वतः मारायला मजबूर करेन। ह्याच्यामध्ये मला कोणी मारलं तरी हरकत नाही। मला मान्य इथं पण मला शिव देत असतील, कोणी काही करत असतील, पण तुमचं लेकरू तुम्हाला एक काहीतरी आदर्श घ्यायला मजबूर करते। या मताशी सर्व महिला मंडळ तयार आहेत का? सर्व कोण कोण तयार खात्री करा तुमच्या समोर। काय आदर्श मला काय म्हणायचं, तुम्ही जर सर्व तयार असाल तर आम्ही सर्व तरुण मंडळी तुमच्या पाठीशी उभे आहोत। घेऊ नका, पुन्हा फक्त तुम्ही बंद करायची दारू गावातली। हो करायची ना, मोठ्यानं सांगा। आज शिवजयंतीनिमित्त एक शपथ घेतो, एक लास्ट तरी मागं सरकणार नाही। कृपया तुम्ही महिला मंडळी फक्त मागं सरकू नका। गावाचं जर चांगलं करत असेल तर आम्ही तरुण पोर तुमच्या मागे येतो। तरुण मित्रमंडळीला सर्वांना हाताशी घेऊन बोलतोय, मी एकटा बोलत नाही। सर्व तरुण मित्रमंडळ माझ्या पाठीशी आणि अपेक्षा करतो सर्व माता भगिनी सुद्धा माझ्या पाठीशी उभा राहतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही। आज छत्रपती शिवाजी महाराजांची मी शपथ घेऊन सांगतो, गावातले जेवढे हे काही वाईट धंदे आहेत ते उद्यापासून सर्व बंद होतील। जर माझा कोणी राग आला असेल तर मी सर्वांना नतमस्तक होऊन माफी मागतो, पण मी एक सुद्धा चुकीचा शब्द बोललेला नाही। मग शिवजयंती साजरा करायचीच नाही। जर ही गोष्ट होणार नसेल तर पुढल्या वर्षी शिवजयंती सुद्धा साजरी होणार नाही। उपयोग काय, आपण आज शिवजयंती दिवशी नुसतं साजरी करायची आणि उद्या लगेच तिथंच येऊन आज एवढं मोठं शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्या स्मारकावर काल तुमचे लेकरं साफ करायला होते, प्रत्येकाचा घराघरातला मुलगा साफ करायला होता। विचार करा त्याच्यामध्ये किती जणांना काच लागले, तुम्ही स्वतः बघा किती जणांच्या मुलाला काच लागले, दारूचे काच। काल ग्रामपंचायत साफ करा म्हणून तिथे जवळपास 100 बाटली भरली होती। मग बाकी बोलायचं कोणी, मला काय म्हणायचं, आम्ही लहान तोंडी मोठा घास गेलो, मान्य। काय म्हणता तुम्ही मूर्खचे नालायक, ठीक आहे, तुम्ही जे म्हणताल ते आम्हाला मान्य आहे, पण आज विचार करा तुमच्या मुलं जर 100 तुम्ही पेरलेल्या दारूच्या बाटल्या जर ते फेकून देत असतील, या गोष्टीची लाज तुम्हाला वाटायला पाहिजे ना।
वाटायला पाहिजे का नाही? मग याच्यामुळे महिला मंडळींनी पुढाकार घ्या. तुम्ही किती दिवस उभं राहणार? याने तुमचं आयुष्य असं वाटलं असेल तसे वाटलं. तुम्ही पुढाकार घ्या सर्वजण. तुम्ही पुढाकार घेत असाल तर तुमच्या पाठीमागे पोलीस यंत्रणा आहे, सर्व आहे, काही करू शकत नाही कोणीच. मी खूप लहानपणी पुढाकार घेतो, ही गोष्ट मला कळते. असं तुम्ही म्हणू नका मी जरा जास्त बोलवलं. मी काही जास्त बोललो नाही, मी खरं बोलतो, खोटं काहीही बोललेलं नाही. सर्वांच्या आहे का इच्छा? एवढं बोलून मी या ठिकाणच्या शेवट पवन सर भोसले आता यानंतर 5 मुली निघतील. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतील. सर्वजण उठून उभे राहतील. आताच नाही, पवन सरांनी आभार सर्वांचे मानल्याच्या नंतर कोणत्याही 5च मुली शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, गावातील सर्व लहान मोठे महिला आणि खास करून विद्यार्थी, आम्हाला ज्यावेळेस जयंतीचा कार्यक्रम करणार आहे, आज दुपारपर्यंत आम्हाला या कार्यक्रमाचं लक्षातच येईना गेलं किंवा हे करायचा कसा, काय करायचं.